आम्ही दोघी चौथी, मी यामिनी, त्या दुर्गाबाई. हो, एकाच घरात नांदतो आम्ही, पण वयात ते नांदते. म्हणजे होत नाही ना आता त्यांच्याने, थकल्यात बिचाऱ्या. पण तुम्हाला म्हणून सांगते मी, आमच्यातला हा भेद मी कधीच मावळू देत नाही. म्हणजे त्यांना मी एका गोष्टीची जाणीव नेहमी करून देत असते. तुम्ही म्हाताऱ्या झालात आता, सौंदर्याचं रग असं उधारुणावर करून आणता येत नाही ना, म्हणजे ते त्यांना झेपणारच नाही. त्यांचा आता कशातच उपयोग नाही. त्या फक्त मोलकरीण म्हणून राहिल्यात आता. ना राणीचा धाक, ना मालकीचा हुकूमत. मला ना त्या त्यांची अर्धांगिनी कमी आणि मोलकरीणच जास्त वाटतात. बरोबर बोलते ना मी? ना बायकोचा धाक, ना बायकोची हुकूमत. माझ्याकडेच बघा ना आता, मी किती सौंदर्याने रसलेली आहे. मला फक्त एक चिमूट वापरलं की सगळं असं साध्य होतंय. माझे हे रसरसलेले डोळे, कमळासारखे, आणि ह्या लांब लचक पापण्या, ही माझ्या देणगीच आहे. हा, माझ्या मनासारखं सगळं असं मिळतं मला. सौंदर्याची खाणच आहे मी. मगाशी दामू काहीतरी म्हणत होता ना, काय म्हणत होता? हा, यांना माझ्या वयाच्या अर्धी मुलगी आवडते. हरकत नाही, ही बाजी पण मीच मारणार. म्हणजे आणि या कोणत्या मुली भातुकलीच्या खेळ असण्यासारख्या, ह्यांना सौंदर्याची पारख आहे का? असो, मी काही ह्यांना आता माझ्या तावडीतून सोडत नाही. म्हणजे मी हे होऊच देणार नाही.